हाय, आज आपण बघणार आहोत उपवासाचे आप्पे। तर इथे मी 1 वाटी भगर आणि अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे। कढईमध्ये हे दोन्ही पण फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, खूप भाजायचं नाही आहे। गरम झाले की गॅस बंद करायचा आणि हे थोडं थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं, जसं की बारीक रवा असतो त्याप्रमाणे बारीक करून घ्यायचं आहे। आता मी यामध्ये अर्धी वाटी दही घातलंय आणि चवीनुसार मीठ टाकलंय आणि खूप पातळ नाही करायचं आपल्याला, ते बॅटर घट्टच ठेवायचं आहे। आणि अर्ध्या तासासाठी मी बाजूला ठेवून दिलं। एकीकडे शेंगदाणे आणि हिरवी मिरची बारीक केली, खूप बारीक नाही, थोडं जाडसर ठेवली होती आणि ती याच्यामध्ये मिक्स केली आणि थोडासा खायचा सोडा घातला आहे, हे बघा। आणि एकीकडे मी इथं आपलं आप्पे पात्र ठेवलं आणि त्याला शेंगदाण्याचं तेल लावून घेतलंय आणि हे बॅटर घातलंय तिच्यात। हे बघा, आप्पे बनवून तयार झाले आपले, अजिबात खाली चिटकले नाही। तुम्ही पण याप्रमाणे करून बघा, तुमचे पण छान होईल, खायला पण एकदम टेस्टी होते। आणि बघा, जाळीदार बनले, खूप छान झाले होते। कसे वाटले ते नक्की सांगा।